पहा आपल्याला इथे दुसरं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते असं आहे की खालील सारणीत एका दिवशी एका वस्तू संग्रहालयाला भेट देण्याच्या व्यक्तीचे वय दिलेले आहेत आणि त्यावरून व्यक्तीच्या वयांचा जो मध्यांक आहे तो आपल्याला काढायचा आहे। म्हणून 10 पेक्षा कमी किती आहे, व्यक्तींची संख्या 3 आहे, 20 पेक्षा कमी ती आहे 10 आणि 30 पेक्षा कमी ती आहे 22, 40 पेक्षा कमी 40 आहे, 50 पेक्षा कमी 54 आहे आणि 60 पेक्षा कमी जी आहे ती संख्या 71 आहे। मग आपल्याला इथे पेक्षा कमी संचित वारंवारता वितरण दिलेले आहे, म्हणून प्रथमतः या सर्व वर्गांच्या खऱ्या वर्ग मर्यादा ज्या आहेत त्या आपल्याला मिळवाव्या लागतील। आपल्याला माहित आहे की पेक्षा कमी संचित वारंवारता ही वर्गाच्या वरच्या मर्यादेशी काय असते तर निगडीत असते। म्हणून इथे पहिल्या वर्गाची जी वरची मर्यादा आहे ती 10 आहे। कोणाही व्यक्तीचे वय धन संख्या असते, म्हणून पहिले वर्ग जे आहे ते काय आहे 0 ते 10 असे असेल। म्हणून दुसऱ्या वर्गाची वरची मर्यादा 20 आहे, म्हणून दुसरा वर्ग 10 ते 20 होईल। अशा प्रकारे वर्गांतर 10 घेऊन क्रमाने वर्ग तयार केले, याप्रमाणे शेवटचा वर्ग 50 ते 60 झाला। अशा प्रकारे आपल्याला खालील प्रमाणे वर्ग लिहिता येतील। तर बघा जी सारणी आहे ते आपण अशा प्रकारे घेतलेले आहे की वय वर्ष जे आहे ते आहे 10 पेक्षा कमी, वर्ग किती आहेत 0 ते 10 आणि वारंवारता किती दिलेली आहे, व्यक्तींची संख्या 3 दिलेली आहे आणि संचित वारंवारतापेक्षा किती आहे तर 3 ने ते कमी आहे। आणि दुसरी जी आपली संख्या आहे ती आहे 20 पेक्षा कमी, 10 ते 20 वर्ग आहेत। मग व्यक्तीची जी संख्या आहे ती आपल्याला इथे करायची आहेत, किती आहे 10 वजा 3 बरोबर किती झालेले आहे 7 आणि जी संचित वारंवारता पेक्षा कमी आहे ती किती आलेली आहे तर 10 आलेले आहे। मग 30 पेक्षा कमी म्हणजे 20 ते 30, मग 22 मधून आपल्याला काय करायचे आहे 10 वजा करायचे आहे, 12 आलेले आहे आणि 22 आपल्याला काय आलेला आहे CF आलेला आहे। मग 40 पेक्षा कमी 30 ते 40, 40 वजा 22 बरोबर किती गेलेले आहे 18। मग जी संचित वारंवारतापेक्षा कमी आहे ती आहे 40, त्यानंतर 50 पेक्षा कमी 40 ते 50, 54 मधून आपल्याला 40 काय करायचे आहे मायनस करायचे आहे, 14 आलेला आहे आणि हे घेतलेले आहे आपण पेक्षा कमी जे आहे संचित वारंवारता ते आलेले आहे 54। त्यानंतर 60 पेक्षा कमी म्हणजे 50 मधून आपल्याला 50 ते 60 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे। मग 71 मधून आपल्याला 54 मायनस करायचे आहे, किती मिळालेले आहे तर 17 मिळालेले आहे। तर संचित वारंवारतापेक्षा किती कमी आहे 71 पेक्षा कमी आहे, म्हणजेच इथे n बरोबर किती आलेला आहे तर n बरोबर आलेला आहे 71 आणि n/2 बरोबर किती येणार आहे तर 71 चे अर्धे आपण केलेले आहे 35.5 आणि h बरोबर किती आलेले आहे तर h बरोबर आलेले आहे 10। पण 35.5 ही संख्या 30 ते 40 या वर्गात आहे, म्हणून हा मध्यक वर्ग आहे। त्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता आपण काढलेली आहे ते किती होती तर ती 22 आहे। मग जी 22 आपण इथे घेतलेली आहे, आता आपण इथे CF जो काढलेला होता तो किती काढलेला होता बघा तर तो 22 आणि L आहे आपला 30, F आहे आपला 18 आणि सूत्र आहे L अधिक n/2 वजा CF/F गुणिले H। किमती आपण इथे टाकून घेतलेल्या आहेत। बघा किमती आहेत 30 अधिक कंसामध्ये 35.5 वजा 22 बरोबर किती तर 10/18, आपण त्यांची बेरीज केलेली आहे 30 अधिक 13.5, 10/18 बरोबर किती आलेले आहे तर 30 अधिक 7.5 आलेले आहे आणि 30 अधिक 7.5 यांची बेरीज आपण करून घेतलेली आहे ती आलेली आहे 37.5। म्हणजेच भेट देणाऱ्या व्यक्तींच्या वयाचा जो मध्यांक आहे तो किती आहे 37.5 एवढा मध्यांक आपल्याला मिळालेला आहे। आता जे पुढचं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेऊयात आणि ते उदाहरण असं आहे, त्यासाठी आपल्याला इथे सारणी देखील दिलेली आहे। तर बघूया, खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे। त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाचे तासांचा जो मध्यांक आहे तो आपल्याला काढायचा आहे। म्हणून दैनंदिन कामांचे तास किती आहे 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16। मग कर्मचाऱ्यांची संख्या आहे 150, 500, 300 आणि 50। याची उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे की दिलेल्या सारणीवरून पेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी आपल्याला तयार करायची आहे। म्हणून बघा दैनंदिन कामाचे तास जे आहे ते आपण घेऊया आणि वारंवारता कर्मचाऱ्यांची संख्या म्हणजे FI आणि त्यानंतर संचित वारंवारता म्हणजे CF आपल्याला काढायचा आहे। मग 8 ते 10 दैनंदिन कामाचे तास
संख्या जी आहे कर्मचाऱ्यांची 150 आहे आणि CF 150, त्यानंतर 10 ते 12 500 F आपण तो घेतलेला आहे, त्यानंतर 650, मग आहे 12 ते 14 300 वारंवारता कर्मचाऱ्यांची ही संख्या आहे, त्यानंतर संचित वारंवारता म्हणजे CF आहे 950, मग 14 ते 16 यांची कर्मचाऱ्यांची, मग कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती आहे 50 आणि संचित वारंवारता आहे 1000. मग सारणीवरून 1000 n येणार आहे आणि n/2 बरोबर किती, तर 1000/2 बरोबर 500 आलेलं आहे. आता आपल्याला सूत्र घ्यायचं आहे आणि सूत्रामध्ये या किमती ज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणून बघा इथे आपल्याला 500 हा प्राप्तांक 10 ते 12 या वर्गात आहे, म्हणून 10 ते 12 हा मध्यक वर्ग आहे. मग त्यांची संचित वारंवारता, त्यांची जी संचित वारंवारता आहे ती आपण इथे काढलेली आहे की ती 650 आहे. म्हणून L मध्यक वर्गाची काय आहे, तर खालची मर्यादा आहे म्हणजे 10 आणि H मध्यक वर्गाचे वर्गांतर आहे 2. त्यानंतर CF मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाचे संचित वारंवारता किती आहे, 150. F मध्यक वर्गाचे वारंवारता किती आहे, तर 500 आहे. म्हणून सूत्र वापरून मध्यक बरोबर किती, L अधिक n/2 वजा CF छेद किती आलेला आहे, F गुणिले किती, तर H. आता आपण त्याच्यामध्ये किमती टाकलेला आहे 10 अधिक 500 वजा 150 छेदस्थानी 500 गुणिले 2. 10 अधिक किती आलेला आहे, 350 गुणिले 2 छेदस्थानी घेतलेले आहे आपण 500 आणि 10 अधिक 700 छेदस्थानी घेतलेले आहे पण 500. त्यानंतर 10 अधिक 7/5 आलेला आहे, म्हणजेच इथे 10 गुणिले किती, तर 5 50 आणि हे 7 57 छेद किती आलेले आहे, 5 57/5. 5 आणि 57ला आपण भागलेला आहे 11.4 हे उत्तर आपलं आलेलं आहे. म्हणून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामांच्या तासांचा जो मध्यांक आहे तो आपण काढलेला आहे, तो आहे 11.4 तास. आता आपल्याला इथे वर्गीकृत वारंवारता वितरणावरून बहुलक जे आहे ते आपल्याला इथे काढायचा आहे. आता बहुलक म्हणजे काय हे आपण इथे समजून घेणार आहोत. आणि बहुलक म्हणजे दिलेल्या प्राप्तांकात जास्तीत जास्त वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या समूहाचा काय आहे, तर बहुलक असतो हे आपण जाणतो. उदाहरणार्थ काय दिलेलं आहे बघा इथे, तर एखादी व्यक्ती दुचाकी उत्पादक कंपनी विविध रंगामध्ये दुचाकी गाड्या तयार करते. मग कोणत्या रंगाच्या गाड्यांची पसंती सर्वाधिक आहे हे जाणून घेण्यासाठी त्या कंपनीला रंगाचे बहुलक माहीत असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे विविध उत्पादने असणाऱ्या एखाद्या कंपनीला सर्वाधिक मागणी कोणत्या उत्पादनासाठी आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता देखील असते. मग अशा वेळी त्या उत्पादनाचा जो बहुलक आहे तो आपल्याला काढावा लागत असतो. म्हणून आता आपण वर्गीकृत वारंवारता वितरणावरून अंदाजे आपण बहुलक जो आहे कसा काढायचा ते आपण अभ्यासणार आहोत. तर बघा बहुलकाचे जे सूत्र आहे ते आहे बहुलक बरोबर L अधिक Fi वजा F0 2Fi1 वजा F0 वजा काय आलेला आहे, तर F2 गुणिले काय येणार आहे, तर H येणार आहे. हे आहे बहुलकाचे सूत्र जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. मग L बरोबर काय आहे, बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा आणि F1 बरोबर आहे बहुलकीय वर्गाची वारंवारता. त्यानंतर F0 बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गवाऱ्याची वारंवारता. त्यानंतर F2 जे आहे F2 आहे बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता. त्यानंतर H बहुलकीय वर्गाचे वर्गांतर. आता H काय आहे बघा, तर बहुलकीय वर्गाचे वर्गांतर आहे. मग हे सूत्र वापरून अंदाजे बहुलक कसा काढायचा हे आपण पुढील उदाहरणे आपण अभ्यासू आणि त्याद्वारे काय करणार आहोत, तर बहुलक आपण समजून घेणार आहोत. तर बघा उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की खालील वारंवारता वितरण सारणीत क्रीडांगणावर खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या व त्यांचे वयोगट दिले आहे. त्यावरून क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलांच्या वयाचे जे बहुलक आहे ते आपल्याला काढायचे आहे. आणि सारणी दिलेली आहे बघा, मुलांचा वयोगट वर्ष आहे 6 ते 8, 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 16 हे आहे वयोमर्यादा. मग मुलांची संख्या किती आहे, 43 आहे. 58 F0 मानलेला आहे आपण, 70 F1, इथे 42 F2 आणि 27 हा आहे. मग वरील सारणीवरून असे लक्षात येते की 10 ते 12 या वयोगटातील विद्यार्थी संख्या सर्वात जास्त आहे, म्हणजे 10 ते 12 हा बहुलकीय वर्ग आहे. म्हणून येथे F1 बरोबर किती आहे, 70 आहे आणि 10 ते 12 हा बहुलकीय काय आहे, वर्ग आहे. मग
इथे दिलेलं उदाहरण काय आहे, एल बरोबर बहुलकीय वर्गाची खालची मर्यादा बरोबर किती तर 10. मग एच बरोबर बहुलकीय वर्गाची वर्गांतर म्हणजेच 2 आणि F1 बरोबर बहुलकीय वर्गाची वारंवारता म्हणजे 70 आणि इथे F0 म्हणजे बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गांची वारंवारता बरोबर किती तर 58 आणि F2 बहुलकीय वर्गाच्या पुढच्या वर्गाची वारंवारता बरोबर किती तर 42 आणि त्यानंतर हे जे सूत्र आहे ते आहे L अधिक F1 वजा F0 छेद F2F1 वजा F0 वजा F2 गुणिले काय येणार आहे H. हे सूत्र आहे बहुलकाचे. मग त्यामध्ये आपण इथे काय केलेलं आहे, किमती टाकून घेतलेल्या आहेत की 10 अधिक 70 वजा 58 छेदस्थानी काय आलेलं आहे 2 कंसामध्ये 70 वजा 58 वजा 42 गुणिले 2. ह्या किमती आपण टाकलेल्या आहे. उदाहरण सोडवलेलं आहे की 10 अधिक 12 आणि याचा आपण गुणाकार वजाबाकी केलेली आहे ते आलेले आहे 140 वजा 100 गुणिले घेतलेले आहे 2. त्यानंतर 10 अधिक इथे घेतलेले आहे आपण 12 आणि याच्यामधून 140 मधून 100 आपण मायनस केलेले आहे किती आलेले आहे 40 गुणिले घेतलेले आहे आपण 2. त्यानंतर इथे आपण बघू शकतो की 10 गुणिले किती तर 24 छेदस्थानी आलेले आहे आपले 12 दुने 24 आणि हे जो छेदस्थान आहे तो आपण इथे घेतलेला आहे 40. मग 10 अधिक किती होणार आहे 24ला 40ने आपल्याला 24ला जर भागितलं तर 0.6 येणार आहे आणि उत्तर आलेलं आहे 10.6. मग क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलांच्या वयाचे जे बहुलक आहे ते किती आलेलं आहे तर ते 10.6 एवढे बहुलक आलेले आहे. आता पुढचं देखील आपण इथे एक उदाहरण घेऊया आणि ते उदाहरण असं आहे की खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल यांची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून भरलेले पेट्रोल किती आहे 1 ते 3 4 ते 6 7 ते 9 10 ते 12 आणि 13 ते 15 आणि ते वाहनांची संख्या 33 आहे 40 27 18 आणि 12. त्यानंतर दिलेले वर्ग सलग नाहीत. इथे दिलेले वर्ग सलग आहेत का तर नाहीत. मग आपण सलग करून घ्यायचे आहेत. म्हणून बघा इथे दिलेले जे वर्ग आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत सलग करायचे आहे. त्यासाठी वर्ग बघा 1 ते 3 सलग केलेले वर्ग आपण 0.5 ते 3.5 वारंवारता 33 F0. मग 4 ते 6 3.5 ते 6.5 40 F1. 7 ते 9 6.5 ते 9.5 27 F2 हा आपला आलेला आहे. 10 ते 12 9.5 वजा 12.5 18 घेतलेला आहे. नंतर 13 ते 15 12.5 ते 15.5 12 आलेला आहे वारंवारता. मग इथे F1 बहुलकीय वर्गाची वारंवारता किती आहे 40 आणि बहुलकीय वर्ग जो आहे तो किती आहे तर 3.5 ते 6.5 हा आहे. मग बहुलकाचे सूत्र आपल्याला माहितीच आहे. तर L अधिक F1 वजा F0 छेद काय आहे 2F1 अधिक आपल्याला 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले काय करायचे आहे H करायचे आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे किमती टाकून घ्यायचे आहे. बहुलक बरोबर किती तर 3.5 अधिक 40 वजा 33 छेदस्थानी 2 कंसामध्ये 40 वजा 33 वजा 27 गुणिले काय आहे H आहे. मग 3.5 अधिक बेरीज केलेली आहे 7 आलेला आहे आणि यांची वजाबाकी करून 80 वजा 60 गुणिले किती आहे H3. मग 3.5 अधिक किती आहे 21 छेद 20. मग 3.5 यांचा आपण भागाकार केलेला आहे 1.05 आणि यांची बेरीज आपण करून घेतलेली आहे 4.55 आलेला आहे. म्हणजे वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक जो आहे तो किती आलेला आहे 4.55 एवढा 4.55 लिटर एवढा आलेला आहे. जे पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा उदाहरण असं आहे की खालील एका दूध संकलन केंद्रावर शेतकऱ्याकडून संकलित केलेले दूध व लॅक्टोमीटरने मोजलेले दुधातील फॅटचे स्निग्धांशांचे प्रमाण दिले आहे. त्यावरून दुधातील स्निग्धांशांच्या प्रमाणाचे जे बहुलक आहे
ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून दुधातील स्निग्धांश किती आहे? 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6, 6 ते 7 एवढा आहे. आणि संकलित दूध लिटरमध्ये आहे 30 लिटर, 70 लिटर, 80 लिटर, 60 लिटर आणि 20 लिटर. मग येथे बहुलकीय वर्गाची जी वारंवारता आहे ती 80 बरोबर बहुलकीय वर्ग किती आहे? 4 ते 5 एवढा आहे. त्याचे उकल आपण इथे करून घेऊयात. तर आता इथे बहुलकाचं जे सूत्र आहे ते देखील आपल्याला माहिती आहे की F1 बरोबर किती 80, F0 बरोबर 70, F2 बरोबर 60 आणि H बरोबर किती आहे? 1 आहे आणि L बरोबर आलेला आहे 4. आता त्याचं सूत्र L अधिक F1 वजा F0 छेदस्थानी 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले काय आहे? H आहे. सूत्र आपल्याला सूत्रानुसार काय करायचे आहे? इथे किमती टाकून घ्यायच्या आहे आणि म्हणून 4 अधिक 40 वजा 70 छेदस्थानी 2 कंसामध्ये 80 वजा 70 वजा 60 गुणिले आलेला आहे 1. हे आपण सोडवलेलं आहे की 4 अधिक काय येणार आहे? तर 10 येणार आहे. 80 दुने 160 आणि यांचं वजाबाकी केलेले आहे 130 आलेली आहे. 4 अधिक 10/30 आलेले आहेत. त्यानंतर 4 अधिक इथे 1/3 मग 13 किती आलेले आहे? तर 3 आलेले आहे. 3 आपण 13ला भागितलेला आहे 4.33 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच इथे दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणाचे जे बहुलक आहे ते किती आलेलं आहे? 4.33 एवढे टक्के आलेलं आहे. तर इथे आपण काय करणार आहोत? जे सांख्यिक सामग्रीचे चित्ररूप सादरीकरण जे आहे ते इथे आपण पाहणार आहोत की सांख्यिक माहिती संक्षिप्त रूपात सादर करण्याची एक पद्धत म्हणजे सारणीच्या रूपात सामग्री मांडणे, परंतु सारणीच्या रूपात असल्यामुळे त्यावरून काही बाबी झटकन लक्षात येत नाही. म्हणून सामान्य माणसाने त्या समजण्यासाठी त्या माहितीचे सादरीकरण वेगळ्या प्रकारे करता येईल का असा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजेच उदाहरणार्थ अर्थसंकल्पातील बाबी, खेळातील माहिती इत्यादी. आता हे जे डायग्राम आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला काय होते की चटकन आपल्याला ती जी एखादी माहिती आहे किंवा सादरीकरण आहे ते आपल्याला झटकन ओळखता येतं. म्हणून बघा, चित्ररूप, स्तंभालेख, वृत्तालेख व आलेख रूप तसेच रेषालेख सादरीकरण हे सामग्रीचा अर्थबोध होण्यासाठी वापरले जाणारे लक्षवेधी प्रकार आहेत. आता आपण आयतालेख, वारंवारता, बहुभुज व वृत्तालेख यांच्या सहाय्याने सामग्रीचे प्रतिरूप कसे करायचे ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, त्याचे सामग्रीचे प्रतिरूप कसे करायचे यासाठी आपण इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि ते असं आहे की खालील सारणीत विविध कंपन्यांच्या म्युच्युअल फंडाचे एका युनिटचे जे नक्त मालमत्ता आहे ती मूल्य दिले आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे? तर जो आयतालेख आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून नक्त मालमत्ता मूल्य बघा काय आहे? तर 8 ते 9, 10 ते 11, 12 ते 13, 14 ते 15 आणि 16 ते 17. मग म्युच्युअल फंडाची जी संख्या आहे ते 20, 40, 30, 25 आणि 15 ही आहे. उकल वरील सारणीसाठी दिलेला वर्ग सलग नाहीत हे सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे? सलग करून घ्यायचे आहेत. म्हणून त्यासाठी आपण इथे जे सलग केलेले वर्ग आहे ते घेतलेले आहेत की 7.5 ते 9.5, 9.5 ते 11.5, 11.5 ते 13.5, 13.5 ते 15.5 आणि 15.5 ते किती आलेलं आहे? 17.5. हे सलग झालेले वर्ग आपण घेतलेले आहे. मग वारंवारता आहे 20, 40, 30, 25 आणि 15 ही आहे आपली वारंवारता. मग आयतालेख काढण्याची जी कृती आहे ते आपण करूयात की वर्ग सलग नसल्यास ते सलग करून घ्यावेत. अशा वर्गांना वर्धित वर्ग असे देखील म्हटलं जातं. मग बघा, इथे वर्धित वर्ग, हे वर्धित वर्ग म्हणजेच x अक्षावर योग्य प्रमाण आपल्याला घ्यायचे आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला y अक्षावर वारंवारता योग्य प्रमाण घेऊन आपल्याला दर्शवता येते. x अक्ष आणि y अक्ष हे दोन्ही आपल्याला काढायचे आहेत. म्हणून x अक्षावर प्रत्येक वर्धित वर्ग हा पाया घेऊन त्यावर आयत काढावं. आयताची उंची संगत वारंवारता एवढी आपल्याला ठेवायची आहे. किती ठेवायची आहे? तर संगत वारंवारता एवढी ठेवायची आहे. मग इथे आपल्याला काय करायचं आहे? तर x अक्ष आणि y अक्ष जो आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर पहा, इथे आपण एक आयतालेख जो आहे तो काढलेला आहे. सर्वात प्रथम आपण x अक्षावरती वर्ग घेतलेले आहे, त्यानंतर y अक्षावरती आपण वारंवारता घेतलेली आहे आणि प्रमाण काय आहे बघा. x अक्ष बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 2 रुपये आपण घेतलेले आहे आणि y अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 फंड हे आपण घेतलेलं आहे. म्हणून बघा, वर्ग आहे आपले 7.5, 9.5, 11.5, 13.5, 15.5 आणि 17.5.
तर इथे जे वारंवारता आहे ते आपण फंटमध्ये घेतलेले आहे ते आहे 5, 10, 15 ते 40 पर्यंत आपण ती घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जो आयतालेख आहे तो इथे काढता आलेला आहे. तर हा जो आहे 7.5 आहे, मग जो आपण इथे घेतलेला आहे आणि 17.5 पर्यंत हा जो आलेख आहे, आयतालेख आहे, तो आपण इथे काढून घेतलेला आहे. आता आपलं जे दुसरं उदाहरण आहे, पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवायची आहे, म्हणून आयतालेख इथे देखील आपल्याला काढायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. ती अशी आहे की विद्यार्थ्यांची संख्या सेंटीमीटर 135, 140, 140 ते 145, 145 ते 150, 150 ते 155. मग विद्यार्थी संख्या आहे 4, 12, 16 आणि 8. मग इथे सलग काय आहे, वारंवारता आहे, म्हणून आपल्याला इथे एक्स अक्ष आपण इथे काढून घेतलेला आहे, त्यावर विद्यार्थ्यांची उंची व सेंटीमीटर आपण घेतलेला आहे. त्यानंतर वाय अक्ष आपण काढलेला आहे, विद्यार्थ्यांची संख्या आपण इथे घेतलेली आहे. त्यानंतर प्रमाण बघा, एक्स अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 5 घेतलेला आहे आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर काय घेतलेलं आहे, तर 2 विद्यार्थी असं घेतलेलं आहे. बघा इथे काय आहे, 1 सेंटीमीटर बरोबर किती, तर 1 सेंटीमीटर बरोबर 5 सेंटीमीटर आणि इथे 1 सेंटीमीटर बरोबर 2 विद्यार्थी आपण घेतलेले आहेत. मग इथे विद्यार्थ्यांची संख्या सेंटीमीटर मध्ये आहे 135, 140, 145, 150 आणि 155 आणि इथे विद्यार्थी संख्या आहे 2 ते 16, म्हणजे 2-2चं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की वाय अक्ष हा आहे आपला एक्स अक्ष आणि हा आपण काढलेला आहे वाय अक्ष. जो एक्स अक्ष आहे त्याच्यावर वर्ग आहे आणि वाय अक्षावरती वारंवारता आहे, म्हणजेच इथे एक्स अक्ष बरोबर काय आहे, सेंटीमीटर 2 रुपये आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 5 फंड आपण घेतलेला आहे. तर एक्स अक्षावर आरंभ बिंदू आणि पहिला वर्ग यामध्ये आपण जी अशी खूण इथे केलेली आहे, या खुणेस काय म्हटलं जातं, तर अक्ष संकोच किंवा क्रेंक मार्क असे म्हटलं जातं. याचा अर्थ आरंभ बिंदूपासून पहिल्या वर्गापर्यंत कोणतीही निरीक्षणे नाहीत, त्यामुळे एक्स अक्षाची घडी घातल्यासारखी ही खूण आहे. हे आपण ह्या आलेखाद्वारे समजून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपण आवश्यकतेनुसार वाय अक्षावरही ही खूण वापरली जाते. मग त्यामुळे योग्य आकाराचा जो आलेख आहे तो आपल्याला काढता येतो. आता जे वारंवारता बहुभुज आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, वारंवारता सारणीतील माहिती विविध प्रकारे दर्शवता येते. मग आपण आयतालेखाचा जो अभ्यास आहे तो दुसरा प्रकार वारंवारता बहुभुज हा देखील आज आपण अभ्यासणार आहोत. तर वारंवारता बहुभुज काढण्याच्या 2 पद्धतीचा आपण आज अभ्यास करणार आहोत. पहिली जी आहे ते आहे आयतालेखाच्या मदतीने, दुसरी जी आहे ती आयतालेख न वापरता. अशा 2 पद्धती वापरून आपण काय करणार आहोत, तर वारंवारता बहुभुज हे समजून घेणार आहोत. तर बघा, आयतालेखाच्या मदतीने वारंवारता बहुभुज काढण्याची रीत समजून घेण्यासाठी आपल्याला हा जो वारंवारता बहुभुज आहे त्यासाठी इथे आपण काय केलेला आहे, जो आयतालेख आहे तो काढून घेतलेला आहे. जसं वारंवारता आपण इथे काढलेली आहे, म्हणजेच इथे आपण पाहिलेलं आहे की आयतालेखातील प्रत्येक आयताच्या वरच्या बाजूचा मध्यबिंदू हा आपण दर्शवलेला आहे. बघा, हा आपल्याला दिसत आहे, हा आहे मध्यबिंदू. हा मध्यबिंदू आपल्याला दर्शवलेला आहे. तसंच दुसरं बघा, पहिल्या आयताच्या आधी 0 उंचीचा आयत आहे. बघा, इथे कुठलाही आयत नाही, इथे 0 उंचीचा आयत आहे. मग असे मानव त्यांचा मध्यबिंदू दर्शा. तसेच शेवटच्या आयतानंतर एक 0 उंचीचा आयत मानून त्यांच्याही मध्यबिंदूवर खूण करायची आहे. म्हणजे हे सगळे काय आहेत, आपल्याला इथे मध्यबिंदू दिसत आहेत. तर याच्या आधी इथे आपण एक खूण केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथे देखील एक खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण हे जे मध्यस्थान आहे ते मानलेलं आहे. मग हे बिंदू एक्स अक्षावर काय करायचे आहे, ते जोडायचे आहे. आता आपल्याला जे बिंदू आपण करून घेतले होते ते आपल्याला काय करायचे आहे, तर पेन्सिलच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहेत. मग तयार झालेला बंदिस्त आकृती म्हणजे वारंवारता बहुभुज. आता हे जे आपण इथे मध्यस्थानी मध्य केंद्री आपण जे काही बिंदू काढले होते त्या बिंदूंना आपण पेन्सिलने काय करून घेतलेलं आहे, जोडून घेतलेलं आहे. यालाच काय म्हटलं जातं, तर वारंवारता बहुभुज असं म्हटलं जातं. त्यानंतर बघूया आपण की
आयतलेख न काढता वारंवारता बहुभुज काढण्यासाठी बिंदूचे ते निर्देशक कसे करतात ते आपण इथे काढूया। बघा आता इथे आयतलेख नाहीये, पण आयतलेख न काढता आपण काय केलेलं आहे तर बहुभुज जो आहे तो काढून घेतलेला आहे। बघा तो कशा प्रकारे आपण इथे काढलेला आहे। तर आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा आहे, म्हणून वर्ग आपण घेतलेले आहे 6 ते 7। सलग जो वर्ग आहे तो काय येणार आहे 5.5 ते 7.5। वर्गामध्ये त्याचा 6.5 आपल्याला मिळालेला आहे। वारंवारता 0 आहे, बिंदूचे निर्देशक आहे 6, 5, 0। त्यानंतर 8 ते 9 सलग वर्ग जो आहे तो आहे 7.5 ते 9.5। वर्गामध्ये आहे 8.5 आणि वारंवारता किती आहे तर 20 आहे। त्यानंतर बिंदूचे ते निर्देशक आहे ते आपल्याला मिळालेले आहे 8, 5, 20 हे निर्देशक आपण काढलेले आहे। 10 ते 11 सलग वर्ग जे आहे 9.5 ते 11.5। वर्गामध्ये किती आहे 10.5। त्यानंतर वारंवारता घेतलेले आहे आपण 40 आणि बिंदूचे निर्देशक जे आहे ते घेतलेले आहे 10, 5 आणि 40। त्यानंतर इथे 12 ते 13 याचा जो सलग वारंवारता आहे वर्ग आहे तो 11 ते 5, 11.5 ते 13.5 हे आपण घेतलेलं आहे। त्याचा वर्गामध्ये किती आलेला आहे तर 12.5 हा आलेला आहे। त्यानंतर वारंवारता किती आलेली आहे तर 30 आलेली आहे, म्हणजे इथे 12, 5, 30 हे बिंदूचे काय आहे निर्देशक आहे। त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की 16 ते 17 याची जी सलग वर्ग आहे ते आहे 15.5 ते 17.5 आणि त्याचा जो वर्ग मध्ये आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे 16.5। त्यानंतर वारंवारता जी आहे जी आपण इथे बघू शकतो ती आहे 15 आणि बिंदूचे निर्देशक आपल्याला मिळालेले आहे 16, 5 आणि 15। मग 18 ते 19 हे आपले काय आहेत वर्ग आहेत। मग सलग वर्ग आपण काढून घेतलेला आहे, तर 18 नंतर काय येणार आहे तर 17.5 म्हणजे 17.5 ते 19.5 हे आपले सलग वर्ग जे आहे आपण काढून घेतलेले आहेत। त्यानंतर वर्ग मध्ये आपल्याला काय मिळालेलं आहे तर 18.5, 18.5 हा आपल्याला वर्ग मध्ये मिळालेला आहे। वारंवारता किती आहे त्याची 0 आहे। मग बिंदूचे जे निर्देशक आहे ते किती असणार आहे 18, 5, 0 हे असणार आहे। तर इथे सारणीतील 5व्या स्तंभातील निर्देशांकाची जी आपल्याला इथे काय करायचं आहे आलेख न काढता आपल्याला इथे बहुभुज जो आहे तो काढायचा आहे। म्हणून सारणीतील 5व्या स्तंभातील निर्देशांकांशी संगत बिंदू आलेख कागदावर स्थापन करतात, ते क्रमाने जोडले की वारंवारता बहुभुज हा मिळतो। हा बहुभुज आकृतीमध्ये दाखवला आहे आणि त्याचे निरीक्षण आपल्याला काय करायचे आहे तर इथे आकृतीद्वारे करायचे आहे। बघा आपण सगळ्यात आधी एक्स अक्ष जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे, त्यावरती आपण वर्ग लिहिलेला आहे। त्यानंतर आपण वाय अक्ष काढलेला आहे आणि त्याच्यावरती वारंवारता घेतलेली आहे। प्रमाण जे आहे आपलं ते आहे एक्स अक्ष बरोबर किती आहे 1 सेंटीमीटर बरोबर 2 रुपये आणि वाय अक्षावर किती येणार आहे 1 सेंटीमीटर बरोबर 5 खंड। म्हणून इथे आपण घेतलेला आहे 6.5, 8.5, 10.5, 12.5, 14.5, 16.5 आणि 18.5। मग एक्स अक्षावर बघा आपण फंड घेतलेला आहे 5, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि 40 हे आपण वारंवारता घेतलेली आहे। तर इथे आयतालेख न काढता आपण काय केलेलं आहे तर हा जो बहुभुज आहे तो आपण ह्या डॉटद्वारे काढलेला आहे। बघा हे आपल्याला दिसत आहे, या डॉटद्वारे आपण आयतालेख न काढता जी बहुभुज वारंवारता आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रकारे काय करता येतो बहुभुज जो आहे तो काढता येतो, एक आयतालेखाद्वारे देखील आणि एक आयतालेख न काढता देखील आपल्याला जो बहुभुज मिळालेला आहे इथे हा फक्त आपण काय केलेला आहे आकृती न काढता आयतालेख न काढता आपल्याला हा मिळालेला आहे।